नमस्कार, मी गुरुनाथ साठीलकर. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अर्थात हेल्प फाउंडेशन या माध्यमातून गेली 10 वर्षे आम्ही अथक असं एक अभियान राबवतो आहोत. समाजातले सर्व घटक, सर्व स्तरावरचे लोक आपण या अभियानामध्ये सामील करून घेतलेले आहेत आणि त्याच पद्धतीने सर्वच रेस्क्यू ऑपरेशन्स आपण या माध्यमातून करत असतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही हे अभियान राबवतो आहोत. या अभियानाची दखल फक्त स्थानिक पातळीवर नाही तर राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर देखील घेतली गेलेली आहे. या अभियानाचं आदर्श घेऊन नाशिक मुंबई महामार्गावर देखील एक जीवरक्षक दल नावाची संस्था स्थापन झालेली आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने गोवा हायवेवरती असेल किंवा अन्य राज्य रस्त्यावरती असेल, काही मेंबर्स आमचे काम करत असतात. सर्प, कीटक, प्राणी, पक्षी या सर्व घटकांना, या सर्व जीवांना जीवदान देण्याचं काम आम्ही करतो. त्याचप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण करणं हे आमचं ध्येय आहे. त्याचसोबत समाजातील जे घटक आहेत त्यांना घटकांना जागृत करणं किंवा प्रशिक्षण देणं या माध्यमातून देखील आमचे मेंबर्स कार्य करत असतात. आज दशकपूर्ती होत असताना सोशल मीडियाचा योग्य वापर करून वित्तहानी, जीवितहानी रोखण्यासाठी आम्ही खरोखरच सफल झालेलो आहोत आणि हे अभियान यापुढे अविरत सुरू राहण्यासाठी आमच्यासोबत युवा कार्यकर्ते आहेत, अनुभवी कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे महिला सदस्य देखील आमच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देताना आनंद होतोय. आपण हे अभियान यापुढे असेच अविरत सुरू ठेवूया एवढेच या ठिकाणी मनीषा व्यक्त करतो आणि सर्वांना दशकपूर्तीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी हनीफ करजीकर हेल्प फाउंडेशनमध्ये कार्यरत आहे. आमच्या संस्थेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी या संस्थेमध्ये गौरक्षक म्हणून कार्यरत काम करत आहे व यापुढील पण करत राहीन. रोड ॲक्सिडेंटमध्ये रस्त्यावरती जे काही प्राणी ॲक्सिडेंट होतात त्यांना आम्ही रेस्क्यू करून गौशाल्यामध्ये किंवा त्याचं काही उपचार असेल ते आम्ही करतो. यापुढे पण ते करत राहीन आणि आमच्या संस्थेत 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या निमित्ताने मी आमच्या सदस्यांना व हेल्प फाउंडेशनना शुभेच्छा देत आहे आणि ह्यापुढे पण असंच कार्य मी करत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव अमोल आनंदराव कदम. हेल्प फाउंडेशन या संस्थेसोबत मी गेल्या 9 वर्षापासून संलग्न आहे. या संस्थेमार्फत आम्ही सदस्यांनी रोड ॲक्सिडेंट, ॲनिमल रेस्क्यू, वॉटर रेस्क्यू, फायर रेस्क्यू तसेच वायुगळती अशा अनेक प्रकारचे रेस्क्यू करत आलेलो आहे आणि यापुढेही आम्ही ही सेवा देत राहू असे आश्वासन देत आहे. हेल्प फाउंडेशन या संस्थेला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आमच्या सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश शिवाजीराव कुदे. आज आपण इथे हेल्प फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या सगळ्या टीम मेंबर्सला शुभेच्छा देतो. गुरुनाथ साठीलकर यांना मी लहानपणापासूनच ओळखतोय. त्यांना ही पहिल्यापासूनच सवय होती की सगळ्यांना मदत करायची. ते पहिले स्टार्टिंगला त्यांनी त्यांच्या काही मित्रांना घेऊन रोड ॲक्सिडेंटवरती म्हणजे एक्सप्रेसला NH4ला ते मदत करतच होते. पण 2015मध्ये त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप हा तयार केला आणि त्यानंतर आमच्यासारखे भरपूर मेंबर्स त्यामध्ये ॲड होत गेले. त्यासोबत मग त्यांनी टीम मेंबर्स वाढत गेल्यानंतर आम्ही रोड ॲक्सिडेंट, वॉटर रेस्क्यू, ॲनिमल रेस्क्यू अशा भरपूर रेस्क्यू करायला सुरुवात केली. त्यासोबतच आम्ही यासाठी ट्रेनिंगही घेतलेले आहेत सोबत भरपूर जणांनी. मग आम्ही ह्यामध्ये ट्रेनिंग घेता घेता आमचा ग्रुप हा खूप चांगल्या प्रकारे वाढत गेलेला आहे. तर ह्या ग्रुपला आज आमच्या 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे आज आम्ही ग्रुपमधले काही यंग मेंबर्स ही तयार झालेले आहेत आणि ते मेंबर्स हा ग्रुप पुढे वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मी सगळ्या मेंबर्सला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आहे. नमस्कार, मी भक्ती साठेलकर. लहानपणापासून मी माझ्या वडिलांना अपघातात मदत करताना पाहिलं आहे. त्यातूनच मला अपघातात मदत करण्याची आवड निर्माण झाली. आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती कधी कुठला कॉल पडला तर त्या कॉलला जाताना लागणारी साधनं, आमच्या ग्रुप मेंबर सोबत करणारं कोऑर्डिनेशन किंवा कधी समन्वयक किंवा कधी प्रवक्ता म्हणून मी काम करत असते.
आज ह्या ग्रुपला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक कॉल मी अटेंड केले आहेत. अनेक कॉलमध्ये मी कोऑर्डिनेशनचं काम केलं आहे. त्यामुळे माझा खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स वाढलेला आहे. असंच काम माझ्या हातून होत राहावं आणि सर्व सदस्यांना 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी निखिल डोले, हेल्प फाउंडेशनचा सदस्य. हेल्प फाउंडेशन या संस्थेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त शुभेच्छा. पण हेल्प फाउंडेशन हा ग्रुप तयार होण्याच्या पूर्वी आमचे संस्थेचे प्रमुख गुरुनाथ साटेलकर यांनी अनेक वर्ष ही सेवा अविरत ठेवलेली आहे, परंतु ती पूर्णपणे कार्यरत लोकांच्या पर्यंत नव्हती. एकदा असंच की रात्री सैरा वैरा मला एक माणूस असा रस्त्याने स्कूटीवरती फिरताना दिसला. वावशी या ठिकाणी अपघात झाला होता, परंतु मदत भेटत नव्हती. आणि त्यावेळेस तो माणूस फिरताना दिसला. मी त्यांना बोललो, काका काय झालं? तर बोलतात की असा असा अपघात झालाय. ती व्यक्ती होती गुरुनाथ साटेलकर. आणि आम्ही त्यांच्या सोबतीला जाऊन ते अँब्युलन्स घेऊन नंतर वावशीला जाऊन तो पेशंट खोपोली रुग्णालयात आणला. आज या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक मेसेज पडला तर तात्काळ तिथे अँब्युलन्स सेवा पुरवली जाते आणि अनेकांचे जीव वाचवले जातात. त्या निमित्ताने हे जे वटवृक्ष, हे वृक्ष जे लागवड आम्ही केलेली आहे गुरुनाथ साटेलकर यांच्या माध्यमातून, याचं वटवृक्ष होण्याची जबाबदारी आज आमच्यावरती आहे आणि तेही सेवा आम्ही अविरत पूर्णपणे चालू ठेवू. हेच या 10 वर्षाच्या संस्थेच्या पुढील 50 वर्ष कसे होतील आणि लोकांपर्यंत ही सेवा कशी पुरवली जाईल याची आम्ही दखल घेऊ. याच निमित्तानं सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रवीण शेंद्रे. मागच्या 10 वर्षापासून मी पेटशॉप व्यवसायामध्ये आहे. हेल्प फाउंडेशनबरोबर मागच्या 5-6 वर्षापासून मी जोडलो गेलो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही भटक्या कुत्र्यांना फ्री अँटीरेबीज वॅक्सिनेशन करत असतो. अँटीरेबीज वॅक्सिनेशन करत असताना बरेच आम्हाला चांगले अनुभव आलेले आहेत. लोकांचा प्राण्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आम्ही करत असलेल्या या वॅक्सिनेशन प्रोग्राममुळे खूप पॉझिटिव्ह झालेला दिसतो. लोकांचं त्या बाबतीत खूप प्रेम व्यक्त होताना दिसत असतं. आम्ही वॅक्सिनेशनच्या सोबत हेल्प फाउंडेशनसोबत कुत्र्यांचं रेस्क्यू करत असतो, त्यांचे ॲक्सिडेंट्स हँडल करत असतो. हे सगळं करत असताना खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान वाटतं. आपल्या हेल्प फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणूनच आपल्या सगळ्या मेंबर्सना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी सर्पमित्र अमोल टकेकर, हेल्प फाउंडेशन कोपोली या टीमचा मी एक सदस्य आहे. रात्री अपरात्री कधीही सापाचा कॉल आला तरी आम्ही आमचे एक ना एक तरी सदस्य अवेलेबल असतात. साप हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग असल्यामुळे ते आम्हाला कॉल आल्यानंतर आमचे मेंबर आम्ही जातो आणि तो स्नेक रेस्क्यू करून आम्ही त्याला सुरक्षित वनक्षेत्रामध्ये सोडतो. आणि आज आपल्या टीमला, हेल्प फाउंडेशनच्या टीमला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल सर्व टीमला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. मी सर्पमित्र दिनेश ओसवाल गेल्या 20 वर्षापासून साप पकडण्याचं काम करतोय आणि हेल्प फाउंडेशन याच्यामध्ये मी 10 वर्षापासून कार्यरत आहे. माझ्या साप पकडण्यामुळे भरपूर सापांना जीवदान मिळतं आणि मी भरपूर लोकांना साप पकडण्याचं शिकवलेलं पण आहे आणि या हेल्प फाउंडेशनला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मी शुभम संतोष कंगले. गेल्या 8 वर्षापासून मी या हेल्प फाउंडेशनमध्ये जोडलं गेलेलो आहे. या हेल्प फाउंडेशनमध्ये काम करत असताना माझा जो अनुभव आहे तो फार वेगळाच आहे. त्याच्यामध्ये की एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट जी असते ती या रेस्क्यूमध्ये काम करत असताना भेटते. मी या फाउंडेशनमध्ये काम करत असताना वॉटर रेस्क्यू कॉल असतील, स्नेक रेस्क्यू कॉल असतील किंवा रोड ॲक्सिडेंट कॉल असतील, या तिन्हीमध्ये मी ॲज अ रेस्क्यूअर म्हणून काम करत आहे. आणि तसेच या फाउंडेशनला आज 10 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे मी सर्व माझ्या रेस्क्यूअर बांधवांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पंकज बागुल. मी हेल्प फाउंडेशनला गेले 3 वर्ष अगोदर एका ट्रेनिंग मार्फत जोडले गेलेलो आहे. या गेल्या 3 वर्षामध्ये मला खूप सारे एक्सपिरियन्स भेटलेले आहेत. जसं की वॉटर रेस्क्यू झाले, रोड ॲक्सिडेंट झाले, मेनली फायर जे कॉल्स असतात, त्यानंतर वायू गळती, असे खूप बरेचसे कॉल मला हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून करायला भेटले. मी एक हेल्प फाउंडेशनचा युवा सदस्य सुद्धा आहे. युवा सदस्य असल्या कारणाने आम्ही हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून फायर ट्रेनिंग झाल्या, काही बचाव कार्याचे ट्रेनिंग आहेत, स्कूल, कॉलेज, काही स्टाफ्स या लोकांना आम्ही प्रोव्हाइड सुद्धा केलेले आहेत. आणि असंच मी आज
आमच्या हेल्थ फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा देतो आणि हे कार्य लोकांची सेवा मी अशीच वर्षानुवर्ष करत राहू हे आश्वासन देतो. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश चंद्रकांत यादव. आपदा मित्राची ट्रेनिंग घेत असताना हेल्थ फाउंडेशनच्या सदस्यांबरोबर माझी ओळख झाली आणि त्यांच्याबरोबर खूप अशा रेस्क्यू करण्याची मला संधी मिळाली. एकच इच्छा अशी आहे की याच्या पुढेही रेस्क्यू करण्याची संधी मिळो आणि माझ्याकडून चांगले कार्य हो. हेल्थ फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी संकेत पाटील. गेल्या अनेक वर्षापासून हेल्थ फाउंडेशनचं काम बघतोय. त्यात गेल्या 3 वर्षापासून मी या ग्रुपला जॉईन झालो आहे. ग्रुपला जॉईन झाल्यापासून माझा पहिला कॉल होता खोपोली खंडाळा घाटातील बसचा. बस अपघात इतका भीषण होता की अनेक मुलं त्यात मृत्यू पावली, तर काही मुलांना वाचवण्यात आम्हाला यश आलं. त्यातून मिळालेली ऊर्जा तीच मला आजवर 3 वर्षाचं जे छोटे मोठे रेस्क्यू आम्ही करत आलो ते रेस्क्यू पूर्ण करण्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी देत आली. ते सगळं करत असतानाच काही ठिकाणी यंगस्टर्सकडे बघण्याचं जे दृष्टिकोन आहे ते खूप वेगळं आहे. तर या ग्रुपमध्ये काम करत असतानाच आमच्या ग्रुपमधील युवा जी सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन हे इतर लोकांचं खूप चांगलं आहे. कारण की आमच्या हाताने जे घडत असलेलं चांगलं काम आहे ते यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असतं. तरी आपल्या ग्रुपला 10 वर्ष झाली, त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा.